नमस्कार. मी ऋषिकेश हिंदू धर्मातील स्तोत्रमंत्रांना समर्पित स्तोत्रमंत्रस्य चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. श्री गुरुचरित्र, ज्याला ग्रंथराज पण म्हटले जाते, हे दत्त संप्रदायातील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे चरित्र आहे. श्री गुरुचरित्राची रचना इसवी सन 1480च्या सुमारास कवी श्री सरस्वती गंगाधर यांनी केली. सरस्वती गंगाधर हे श्री नृसिंह सरस्वतींचे 7 प्रमुख शिष्यांपैकी एक श्री सायनदेव यांच्या 5व्या पिढीतील होते. 15व्या शतकातील मराठी भाषेत ह्या ग्रंथाची रचना आहे. श्री गुरुचरित्रात एकूण 53 अध्याय आहेत व 7385 ओव्या आहेत. 53वा अध्याय, ज्याला अवतरणिका म्हणतात, या अध्यायामध्ये आधीच्या 52 अध्यायांचे सार आहे. श्री गुरुचरित्र हे नृसिंह सरस्वतींचे शिष्य सिद्ध व त्यांना ऐकणारा नामधारक यांच्यामधील संवादाच्या स्वरूपात आहे. दत्त संप्रदायामध्ये अशी मान्यता आणि श्रद्धा आहे की स्वतः श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी सरस्वती गंगाधरांना त्यांचे चरित्र लिहिण्याचा आदेश दिला. आज श्री दत्त पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपण श्री गुरुचरित्र अवतरणिका म्हणणार आहोत. शुभम भवतु. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते भावे सावधान. गुरुचरित्राध्याय 52. एकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेवुनी गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत. अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती. कंठ झाला सद्गतीत गात्रे झाली सकंपित. विवर्ण भासे लोकात नेत्री वाहती प्रेमधारा. समाधी सुखेन बोले देह अणुमात्र न हाले. सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे. देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली आसी म्हणती. सावध करावा मागुती लोकोपकार कारणे. म्हणोनी हस्ते कुरवाळीती प्रेम भावे आलिंगिती. देहावरी ये म्हणती एक बाळ शिष्योत्तमा. तू तरलासी भवसागरी रहासी ऐसा समाधिस्थ जरी. ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग. या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी. बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी. तुवा विचारिले म्हणूनी आम्हा आठविली अमृताची वाणी. तापत्रया ते करिहानी ऐशी अनुपम्या प्रगटली. तुझमुळे आम्हा आठवले
तुवा आम्हा बर्वे केले, त्वाही एकाग्रत्वे ऐकिले, आता हेच विस्तारी. नामधारका ऐशिया परी, सिद्ध सांगती परोपकारी. मग तो नेत्रोन्मीलन करी, कर जोडोन उभा ठाके. म्हणे कृपेचे तारू, तुचिया विश्वास आधारू. भवसागर पैल पारू, तुची करिसी श्री गुरुराया. ऐसे नामधारक विनवित, सिद्धाचे चरणी लागत. म्हणे श्री गुरुचरित्रामृत, अवतरणिका मज सांगा. या श्री गुरुचरितामृती, अमृताहुन परमामृती. भक्तजनाची मनोवृत्ती, बुडी देवोनी स्थिरावली. अतृप्त आहे अजुनी, हेची कथा पुनः सुचवोनी. अक्षयामृत पाजुनी, आनंद सागरी मज ठेवा. बहुऔषधींचे सार काढून, त्रैलोक्य चिंतामणी रसायन. संग्रह करीती विचक्षण, तैसे सार मज सांगा. ऐकोनी शिष्याची प्रार्थना, आनंद सिद्धाची आमना. म्हणती बाळका तुझी वासना, अखंड राहो श्री गुरुचरित्री. श्री गुरुचरित्राची ऐका, सांगेन आता अवतरणिका. प्रथमपासुनी सारांशनिका, 52 प्रथमाध्यायी मंगळाचरण. मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तींचे दर्शन. भक्तांप्रती जाहले. द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती. 4 युगांचे भाव कथिती. श्री गुरुसेवा दीपकाप्रती, घडली ऐसे कथियेले. नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा. अंबरीश दुर्वास यांचा महिमा, तृतीयाध्यायी कथियेला. चतुर्थाध्यायी अनसूये प्रती, छळावया त्रैमूर्ती येती. परीतियेचे पुत्र होती, स्तनपान करीती आनंदे. पंचमी श्री दत्तात्रेय धरी, स्वये अवतार पिठापुरी. श्रीपाद श्रियावल्लभधारी, तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊनी, रावण जात गोकर्णी. विघ्नेश्वरे विघ्न करुनी, स्थापना केली तयाची. गोकर्ण महिमा संख्यात, रायाप्रती गौतम सांगत. चांडाळी उद्धरली अकस्मात, 7व्या अध्यायी वर्णिती. माता पुत्र जीव देत होती, तयाप्रती गुरु कथा सांगती. शनी प्रदोष व्रत देती, ज्ञानी करीती अष्टमी. 9वाध्यायी रजकाप्रती, कृपाळू गुरु राज्य देती. दर्शन देऊ म्हणती पुढती, गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करावधिती श्री गुरु येऊन. ब्राह्मणाला प्राणदान, देती 10माध्यायात. माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्याची नारी. नृसिंह सरस्वती तिचे उदरी, 11 अवतरले. 12 माते प्रती, ज्ञानकथुनी पुत्र देती. काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करीती उत्तरेची. माता पित्यांते करंजपुरी, भेटोनी येती गोदातिरी. कुक्षी व्यथेच्या विप्रावरी, कृपा करीती त्रयोदशी. क्रूर यवनाचे करुणी शासन, सायं देवास वरदान. देती श्री गुरु कृपा करुण, 14व्या अध्यायी. 15 श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्यांप्रती. यात्रे दौडुनी गुप्त होती, वैजनाथी श्री गुरु. 16 ब्राह्मण गुरु भक्ती,
कथुनी दिधली ज्ञानशक्ती. श्री गुरु आले भिल्लवडी प्रती. भुवनेश्वरी सन्निध. भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण. जीवा छेदोनी करी अर्पण. त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन. धन्य केला सप्तदशी. घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा. कुंभ दिदला हेमाचा. वर्णिला प्रताप श्री गुरुचा. अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन. योगिनी सदेवनी वरदान. गाणगापुरास आपण. 19 श्री गुरु गेले. स्त्रियेचा संबंध दवडून. पुत्रद्धले तिजला 2. एकमर्ता कथिती ज्ञान. सिद्धरूपे विसाव्यात. तेची कथा 21. प्रेत आणिले औदुंबरापाशी. श्री गुरु येऊनी तेथे निशी. पुत्र उठविती कृपाळू. भिक्षा दरिद्र्या घरी घेती. त्याची वंध्या महिषी होती. 30 करुणी दुग्धवंती. 22व्यात वर दिधला. 23व्यात श्री गुरुस. राजाने गाणगापुरास. तेथे उद्धरती राक्षस. त्रिविक्रम करी गुरुनिंदा. भेटो जाती त्रिविक्रमा. दाविती विश्वरूप महिमा. विप्रा लागे गुरुपाद पद्मा. 24व्यात वर देती. म्लेंछा पुढे वेद म्हणती. विप्रते त्रिविक्रमा छळती. त्याला घेऊनी सांगाती. गुरुपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मणा. श्री गुरु सांगती वेदरचना. त्यागा म्हणती वादकल्पना. परीते उन्मत्त नायकती. 27 आणुनी पतिता. विप्रांसी वेदवाद करिता. कुंठित करोनी शापग्रस्ता. ब्रह्मराक्षस त्या केले. 28 तया पतिता. धर्माधर्म सांगोनी कथा. पुनरपी देऊनी पतितावस्था. गृहाप्रती दवडिला. 29 भस्म प्रभाव. त्रिविक्रमा कथिता गुरुराव. राक्षसा उद्धरी वामदेव. हा इतिहास तयातची. 30 पतिमरता. तयाची स्त्री करी बहुआकांता. 30 श्री गुरु नाना कथा. कथून शांतवू पाहती. 31व्यात तेची कथा. पतिव्रतेचे धर्म सांगता. सहगमन प्रकार बोधिता. ते स्त्रिये ते जगद्गुरु. सहगमनी निगता सती. श्री गुरुस झाली नमस्कारिती. आशीर्वाद देऊनी तिचा पती. 32व्यात उठविला. 33व्यात रुद्राक्ष धारण. कथा कुक्कुट मर्कट 2 जण. वैश्यवेश्येचे कथन. करीती राया ते परस्पर. रुद्राध्याय महिमा वर्णन. 34व्यात निरूपण. राजपुत्र केला संजीवन. नारद भेटले राया ते. 35 प्रसंगात. कचदेवयानी कथा वर्तत. आणिक सोमवार व्रत. सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा. स्त्रियेने नेले परान्न भोजना. कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणा. त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म. विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म. प्रसन्न होवोनी वर उत्तम. देती श्री गुरु तया ते. 38 भास्कर ब्राह्मण. तिघांपुरते आणिले अन्न. जेविले बहुत ब्राह्मण. आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती. 60 वर्षाची वंध्या होती. 30 दिधली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवी शुष्क काष्ठा. अर्चवुनी दवडिले त्याच्या कुष्ठा. शबरकथा शिष्यवरिष्ठा. 40व्यात सांगती. 41 सायं देवा. हस्ते घेती श्री गुरु सेवा. ईश्वर पार्वती संवाद बरवा. काशी यात्रा निरूपण. पुत्रकलत्रेसी सायं देव.
येऊनी करीती श्री गुरुस्तव, त्याला कथिती यात्राभाव, वरही देती 42. 43 अनंतव्रत, धर्मराया कृष्ण सांगत, तेची कथा सायं देवा प्रत, सांगोनी व्रत करविती. 44 तंतुकार भक्तासी, श्रीपर्वत दाऊनी क्षणेसी, शिवरात्री पुण्यकथा त्यासी, विमर्शन राजाची कथियेली. 45 कुष्ठी ब्राह्मण, आला तुळजापुराहून, त्याला करऊनी संगमी स्नान, कुष्ठनासुनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास, श्री गुरु भेटती नरहरी कवीस, आपुला शिष्य करीती त्यास, 46 अध्यायी. 47 दिवाळी सण, गुरुसी आमंत्रिता 7 जण, तितुकी रूपे धरून आपण, गेले मठीही राहिले. 48 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापुनी टाकिती, शतगुणे पिकवुनी पुढती, आनंद विले तया ते. 49 श्री गुरुमूर्ती, अमरजा संगम महात्म्य कथिती, आणि कही तेथे सांगती, कुष्ठदैवार्जिती रत्नाबाईचे. म्लेच्छाचा स्फोटक दवडिती, भक्तिस्तव त्याचे नगरा जाती, पुढे श्री पर्वती भेटो म्हणती. 50वे अध्यायी. 51-52 गुरुमूर्ती, देखुनिया क्षिती पाप प्रवृत्ती, उपद्रवितील नाना याती, म्हणून गुप्तरूपे रहावे. ऐसा करून निर्धार, शिष्यांशी सांगती गुरुवर, आजी आम्ही जाऊ पर्वतावर, मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे एकुनी भक्तजन, मनी होती अति उद्विग्न, शोक करीती आक्रंदोन, श्री गुरुचरणी लोळती. इतके पाहुन गुरुमूर्ती, वरद हस्ते तया कुरवाळिती, मध्वजननी धरा आसक्ती, मठधामी राहोनिया. ऐसे बोधुनी शिष्यासी, गुरु गेले कर्दळी वनासी, नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी, निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित, अनंत कथा परम पवित्र, त्यातील 52 अध्याय मात्र, प्रस्तुत कथिले तुझ लागी. सिद्ध म्हणे नामधारका, तुझ कथिली अवतरणिका, श्री गुरु गेले वाटती लोका, गुरु गुप्त रूपी असती गाणगा पुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले, म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्तजनाला जैसे पहिले, तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला, श्री गुरु भेटती जपे त्याला, जैसा भावार्थ असे आपुला, तैसी कार्ये संपादिती. नामधारका शिष्य भला, अवतरणिकेचा प्रश्न केला, म्हणून इतिहास सारांशाला, पुनः वदलो सत्शिष्या. पूर्वी ऐकले असेल कानी, त्या ते तात्काळ येईल ध्यानी, इतरा इच्छा होईल मनी, श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण, तुझ कथिली कथांची खूण, हिचे सतत करिता स्मरण, कथा अनुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्धमुनी, नामधारक लागे चरणी, विनवितसे कर जोडोनी, तुझे वचने सर्वसिद्धी. आता असे विनवणी, श्री गुरु सप्ताह पारायणी, किती वाचावे प्रतिदिनी, हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका, तुवा केला प्रश्ननिका, परोपकार होईल लोका, तुझ्या प्रश्ने करुनिया. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, सौख्य होय इह परत्र, दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचावयाची पद्धती, तुझ सांगो यथास्थिती, शुचिर्भूत होऊनी शास्त्ररीती, सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी बरवी पाहुन, आवश्यक स्नान संध्या करून, पुस्तक वाचावयाचे स्थान, रंगवल्ल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून, पुस्तकरूपी श्री गुरूंचे पूजन, यथोपचारे करून,
ब्राह्मणासही पुजावे. प्रथम दिवस पासोन बसावया असावे एक स्थान. अततत्वार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे. दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिला वंदुन. पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी. 21 पर्यंत द्वितीय दिनी. 29 तृतीय दिनी. चतुर्थ दिवशी 35. 38 पर्यंत पाचवे दिनी. 43 वरी सहावे दिनी. सप्तमी 52 वाचोनी. अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण. करावे उत्तरांग पूजन. श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन. रात्री करावे भूमिशयन. सारांश शास्त्राधारे करून शुचिर्भूत असावे. एव होता सप्तदिन. ब्राह्मण सुवासिनी भोजन. यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरुदर्शन. भूतप्रेतादी बाधा निरसन होवोनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी. म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोती म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहुनवलाई. बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय 1 ओवी. ओविली रत्नमाळा बरवी. मनाचे कंठी घालिता पदवी. सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्नखाणी. त्यातुनी नामधारक रत्ने आणि. 52 भरोनी रांजणी. भक्तयाचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू. नामधारके पसरिला करू. यांचा करोनी परोपकारू. भक्तांकरिता बहु केला. किंवा सिद्धमुनी बलाहक. नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक. मागता अपार वर्षला. तेणे भक्ता अभक्ता फुकाचा. सकळा लाभ झाला अमृताचा. हृदयकोशी खळजनांचा. पाषाण समयी पाझरे. श्री गुरुरायाचे धरुचरण. सिद्धमुनी ते करू वंदन. नामधारका करू नमन. ऐसे करी नारायण. श्री गुरुरूपी नारायणा. विश्वंभरा दिनोद्धारणा. आपण वापुली दावनी खुणा. गुरुशिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे 52 सारे. अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभं भवतु. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.